नमस्कार. मी शैक्षणिक काउन्सिलर मंजुषा वैद्य. वेद अभियांत्रिकीचे या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे मी सहर्ष स्वागत करते. प्रेक्षक हो, इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या CET परीक्षेचे गुण आता विद्यार्थ्यांना समजलेले आहेत. मग अशा वेळेला नेमकी कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची, कुठल्या शाखेला ॲडमिशन घ्यायची, अशासारखे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे आज या कार्यक्रमामध्ये काही निमंत्रितांना बोलवलेलं आहे. त्यांच्यातर्फे आपल्याला अनेक या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळणार आहेत आणि ज्यामुळे तुमच्या इंजिनिअरिंगच्या प्रवेशाची प्रक्रिया अतिशय सुलभ होणार आहे. तर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राध्यापक यशोधन सोमण सर, टाकळकर क्लासेसचे केदार टाकळकर सर. दोघांचंही मनापासून स्वागत. नमस्कार. कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राध्यापक यशोधन सोमण सर, जे गेल्या 30 वर्षांपासून इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये अध्यापनाचं काम करत आहेत. जवळपास 30 वर्षांपासून सरांनी अनेक विविध अशा शैक्षणिक संस्थांमध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये पुणे विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलवर, त्याचबरोबर भारती विद्यापीठ, सिंहगड कॉलेज अशा नामवंत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अध्यापनाचं कामही सरांनी केलेलं आहे. याचबरोबर 2012 साली कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजची स्थापना सरांनी केली आणि ह्याला विद्यार्थ्यांचा भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. जवळपास 800हून अधिक विद्यार्थी या कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेत आहेत आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की या सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या 150हून अधिक कंपन्यांमध्ये रोजगारही प्राप्त झालेला आहे. यशोधन सोमण सरांबरोबर दुसरे आमंत्रित इथे तज्ज्ञ आहेत, ते म्हणजे केदार टाकळकर सर. 1987 साली टाकळकर क्लासेस या क्लासेसना सरांनी सुरुवात केली आणि पुण्यामध्ये 20हून अधिक अशा विविध शाखा त्यांनी सुरू केलेल्या आहेत. तर सर, तुमचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत. आजच्या ह्या कार्यक्रमाची आता आपण सुरुवात करूया. आता मला पहिला प्रश्न विचारायचा आहे यशोधन सोमण सरांना. अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय आणि याच्या पुढे आता याचं भविष्य काय असणार आहे, प्लीज आम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन करा. अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग हा जो शब्द आहे तो एक लॅटिन वर्ड आहे. म्हणजे त्याचा खरा अर्थ जो आहे तो डिझाईन किंवा क्रिएट असा आहे. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये आपण काय शिकत असतो बघा, की तुम्ही सगळेजण 12वी सायन्स झालेले आहात आणि सायन्समध्ये आपण सायन्सची प्रिन्सिपल, ज्याला आपण म्हणतो कदाचित हीट, लाईट, साऊंड, अशी वेगवेगळी प्रिन्सिपल्स शिकत असतो. सायन्सची डेफिनेशन काय आहे, तर सायन्स म्हणजे अंडरस्टँडिंग द लॉज ऑफ नेचर. म्हणजे सगळ्यात नक्षलमध्ये सांगायचं झालं तर विषय असा आहे की इंजिनिअरिंग म्हणजे सायंटिफिक प्रिन्सिपल्सचं ॲप्लिकेशन जे आपल्या सोसायटीसाठी उपयोगी असेल, हा डिझाईन करणारा हा खरा इंजिनियर. हा झाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा प्रश्न तुम्ही विचारलात की इंजिनियरचं भवितव्य काय. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, इंजिनियर हा डेफिनेटली इकॉनॉमीशी कन्सिडर्ड असतो आणि ती नुसती इंडियन इकॉनॉमी नाही आहे, तर ग्लोबल इकॉनॉमी सुद्धा महत्त्वाची आहे. आता आपल्या प्राईम मिनिस्टरनी एक घोषवाक्य केलं आहे की 2025 आपण $5 ट्रिलियन एवढा आपला इकॉनॉमीचा साईज होणार आहे. आत्ता आपला तो साईज $2.78 ट्रिलियन आहे. तर विचार करा, म्हणजे पुढच्या 3 वर्षात जर आपली इकॉनॉमी जर समजा अजून 3 ते 4 पट वाढणार असेल आणि 2030 पर्यंत हा साईज जर आपला $10 ट्रिलियन पर्यंत जाणार असेल, तर आपल्याला किती पद्धतीच्या औद्योगिक ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील. आणि सर्वात महत्त्वाचं, आता तुम्ही बघितलं असेल, आपण पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये होतो, पण आपल्या कॉम्प्युटर, IT आणि इंडस्ट्रियल सर्व्हिसेस ह्या प्रचंड इफिशियंटली चालू होत्या. आणि त्याच वेळी लक्षात घ्या की आत्ता जगाचा चायनाकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे तो थोडा बदललेला आहे. त्याच्यामुळे अमेरिका आणि जपान ह्या 2 कंट्रीजनी ऑलरेडी चायनामध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट ही विड्रॉ करायला सुरुवात केली आहे आणि तिथल्या कंपन्या हळूहळू इंडियाकडे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणून बघायला लागल्या आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की इंजिनिअरिंगचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे एक्साइटिंग ऑपॉर्च्युनिटीज आहे. सर, अभियांत्रिकीमध्ये खूप वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनिक आहे, कम्प्युटर आहे किंवा मेकॅनिकल आहे. तर अशा सगळ्या ब्रांचेसची निवड करताना जनरली हर्ड मेंटॅलिटीप्रमाणे केली जाते असं म्हणतात, म्हणजे IQ बेस्ड अशी केली जाते. पण ही सगळी नावं ऐकताना काय होतं की पालकांच्या मनामध्ये खूप मोठा असा संभ्रम निर्माण होतो. तर मग ह्याचं असं काही वेगळं क्लासिफिकेशन करता येतंय का सर?
आत्ता जर तुम्ही DTEची वेबसाईट बघितली तर साधारणतः 150+ असे इंजिनिअरिंगचे प्रोग्राम्स आहेत. म्हणजे तुम्ही जर त्याचं संपूर्ण नाव वाचायचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की कुठलाही माणूस एखाद्या चक्रव्यूहात अडकल्यासारखा अडकून जाईल. आणि मग प्रश्न येतो, आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट काय घडते की सल्ला देणारे अनेक असतात. त्याच्यामुळे प्रत्येकजण त्याला कुठली तरी एखादी ब्रँच आवडते, ती ब्रँच तुम्हाला सजेस्ट करत असतो. तर प्रत्येक ब्रँचचा अभ्यास तर करणं शक्य नाही आहे आणि कुठल्याही पालकाकडनं तो अपेक्षित सुद्धा नाही आहे. तर आपण काय करूयात की या सगळ्या ब्रँचेसला आपण थोडीशी त्याचं ग्रुप्स तयार करूयात. आम्ही आधी इतक्या वर्षाच्या अनुभवातनं त्याचे 4 ग्रुप करतो. पहिला ग्रुप कुठला तर सिव्हिल आणि सिव्हिल रिलेटेड ब्रँचेस. दुसरा ग्रुप कुठला तर मेकॅनिकल आणि मेकॅनिकलशी रिलेटेड ब्रँचेस. तिसरा ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, IT आणि IT रिलेटेड ब्रँचेस. आणि चौथा ग्रुप जो आहे तो केमिकल, पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल आणि बायोटेक्नॉलॉजी ह्याच्या रिलेटेड ब्रँचेस. म्हणजे विचार करा, हा जो चक्रव्यूह आहे ज्याच्यात 150-200 ब्रँचेस आहेत, ह्या ब्रँचेसचं मी थोडंसं क्लासिफिकेशन करून द्यायचा प्रयत्न केला. आणि हे कशासाठी केलं आहे की या फॅमिलीजच्या काही प्रॉपर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे त्याच्यात शिकवला जाणारा अभ्यासक्रम असेल किंवा त्यांना येणाऱ्या एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सोमण सरांकडनं आपल्याला आता इंजिनिअरिंगमधल्या वेगळ्या ब्रांचेस आणि वेगवेगळे ग्रुप्स व्यवस्थित कळले. तर आता मला टाकळकर सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की नेमकेपणाने, अचूकपणाने विद्यार्थ्यांनी त्यांची ब्रांच कशी निवडायची सर? मॅडम, तुम्ही ब्रँच कशी निवडायची असं मला विचारतायत. पण आपल्या प्रेक्षकांमध्ये आता जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी 90%हून जास्त विद्यार्थ्यांची ब्रँच निवडून झाली आहे. आणि ती कोणती आहे बरं? ती ब्रँच आहे CS. खरं तर CS नावाची ब्रँचच नाही आहे, म्हणजे कॉम्प्युटर सायन्स. कम्प्युटर इंजिनिअरिंग नावाची ब्रँच ही जास्तीत जास्त कॉलेजमध्ये आहे. पण सोमण सरांनी सांगितलं की 150पेक्षा जास्त ब्रँचेस या महाराष्ट्रामध्ये आता उपलब्ध आहेत. मग त्याच्यापैकी नेमकी निवड कशी करायची? मी तुम्हाला एक सोपा एक्सपेरिमेंट सांगेन. तुमच्या माहितीमध्ये समजा ठीक आहे तुम्हाला कम्प्युटर ब्रँच पाहिजे, पण मग कम्प्युटर ब्रँचला आत्ता शिकणारा मे बी 2nd-3rd इयर असलेला मुलगा, त्याला भेटा. काय रे बाबा तुझं कसं चाललं आहे? सिलेबस सोपं असतं का? परीक्षेला मार्क किती पडतात? घ्या ना माहिती त्याच्याकडनं की ह्या ब्रँचचं फ्युचर काय आहे. म्हणजे ही ब्रँच जर का मी घेतली तर तुमचं जसं आता छान चाललं आहे तर तसं माझं होईल ना. कारण शेवटी आपण एखादी ब्रँच घेतो, त्याच्यामध्ये करिअर करायचं म्हणतो, आयुष्य त्या ब्रँचमध्ये काढायचं आहे. त्या 2 गोष्टी तर पाहिजे. पैसा पाहिजे आणि त्याचबरोबर समाधान पण पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी मिळणारी ब्रँच ही मी तुम्हाला जो मार्ग सांगितला त्या मार्गाने तुम्ही शोधलं तर तुम्हाला नक्की मिळेल. अगदी बरोबर आहे टाकळकर सर, तुम्ही म्हटलात तसं की विद्यार्थ्यांनी त्याची आवड आणि इंटरेस्ट हे लक्षात घेऊन ब्रांचची निवड नक्कीच केली पाहिजे. आपण मग सोमण सर मला याच्यामध्ये असं सांगा की गेल्या अनेक वर्षांमध्ये अभियांत्रिकीमध्ये खूप काही बदल होत आहेत, म्हणजे मागण्यांमध्ये खास करून. जसं काही वर्षांपूर्वी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला खूप अशी मागणी होती, मधल्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मुलांना हवं होतं आणि आता सध्याच्या काळामध्ये अनेक मुलं म्हणतात की आम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं आहे. तर याबद्दलचं तुमचं नेमकं मत सांगा. मॅडम, याच्या संदर्भातलं उत्तर असं आहे की गेल्या 30 वर्षाचा तुम्ही जर इतिहास बघितलात तर ह्या ब्रँचेसची जशी आपली बिझनेसमध्ये तेजी आणि मंदी असते, ज्याला आपण अप्स अँड डाऊन्स म्हणतो, तशा पद्धतीचा डिमांड अँड सप्लाय ह्या ब्रँचेसमध्ये सुद्धा असतो. आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही थोडं एक 25 वर्ष मागे गेलात तर तुम्हाला लक्षात आलं असेल की एक Y2K नावाचा प्रॉब्लेम आला होता. म्हणजे 2000 साली सगळे कॉम्प्युटर बंद पडतील असं वाटलं होतं आणि त्याच्याच आधी 2-3 वर्ष इंटरनेट चालू झालं होतं. तर त्याच्यामुळे US, UK आणि युरोपमध्ये एवढ्या प्रचंड जॉब ऑपॉर्च्युनिटी झाल्या की सर्व विद्यार्थी हे US आणि UK मध्ये जायला लागले. का तर Y2Kचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामुळे काय झालं की तो डिमांड बघून वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसनी खूप कॉम्प्युटर आणि IT च्या ब्रँचेस काढल्या आणि खूप ॲडमिशन्स झाल्या. पण आता काय घडलं बघा की Y2Kचा प्रॉब्लेम जेव्हा संपला त्याच्यानंतर या सगळ्यांचे जॉब गेले आणि हे सगळे विद्यार्थी परत यायला लागले आणि मग त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट तयार झाला की ह्याच्या पुढं कॉम्प्युटर आणि IT ला फ्युचर असेल का. मग त्याच्यानंतर परत क्रेज चालू झाली, नाही मेकॅनिकलच हे कायमचं इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल हे परमनंट आहे, कॉम्प्युटर आणि IT चा काही भरोसा नाही आहे. बरोबर, अशा पद्धतीची ही वेव्हफॉर्म चालू असते. जर तुम्ही आत्ता तुम्हाला जे काही दाखवलं जातं आहे त्या स्लाईड्सकडे बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीच्या वेव्हफॉर्म्स या तयार झालेल्या बघताय तुम्ही. आता पॅन्डेमिकमध्ये आत्ता कॉम्प्युटर आणि IT ह्या ब्रँचेस खूप जोरात चालल्या आहेत.
पण मुलांना एक लक्षात घ्या की तुम्ही कुठलाही जो डिसिजन घेत असता तो डिसिजन तुम्ही सद्य परिस्थितीवरती अवलंबून घेता. म्हणजे आज कॉम्प्युटर ब्रँच का घ्यायची, तर आत्ता कॉम्प्युटरचे दिवस चांगले आहेत म्हणून. पण तुम्ही जेव्हा इंजिनियर होऊन कदाचित पोस्ट ग्रॅज्युएशन करून जेव्हा करिअरला सुरुवात करणार आहात, ते आजपासून 5 ते 7 वर्षांनी आहे आणि त्याच्यानंतर तुमचं 30 वर्षाचं करिअर आहे. म्हणजे टाकळकर सरांनी जसं सांगितलं की तुमची आवड, तुमचा कोर कॉम्पिटन्स ह्याच्याकडे बघून जर तुम्ही ब्रँडचं सिलेक्शन केलं तर डेफिनेटली ह्या तेजी किंवा मंदी किंवा आजूबाजूला काय घडतं याच्याकडे बघण्यापेक्षा तुमच्या स्किलसेटवरतीच तुम्ही अशा पद्धतीची वेव तयार करू शकाल. पण सर सध्याच्या दिवसामध्ये असं बघायला मिळतं की मुलांना खूप सारे अट्रॅक्शन्स असतात, खास करून ऑटोमोबाईल इंडस्ट्री किंवा मशीन्स, वेगवेगळ्या मशीन्सवरती काम करणं. सो ह्याच्यामध्ये नेमकं तुम्ही काय सांगाल की मग याला रिलेटेड जी मेकॅनिकलची विंग आहे, तर मग मेकॅनिकलला मुलांनी जावं का, याच्याबद्दलची आधी माहिती द्या ना. विद्यार्थी आणि पालक जेव्हा एखाद्या ब्रँडचा अभ्यास करतात तेव्हा जेव्हा तुमच्याकडे काउन्सिलर म्हणून विद्यार्थी येतो तेव्हा पहिला प्रश्न असतो की बाबा सर मला पॅकेज काय मिळेल. बरोबर, म्हणजे ॲडमिशन घेण्यापूर्वीच तो 5 वर्षांनी कुठलं पॅकेज मिळणार आहे याच्याकडे बघत असतो. किती विद्यार्थी टाकळकर सरांनी सांगितलं तसं त्या सिलेबसकडे बघतात. किती विद्यार्थी त्याच्यात आपल्याला 4 वर्ष अभ्यास जे विषय करायचे आहेत ते आपल्याला आवडतात का हे बघतात. म्हणून कुठल्याही ब्रँचचं जेव्हा तुम्ही अभ्यास करायला घ्याल तेव्हा तुम्ही तो 3 धर्तीवरती करा. पहिला क्लास काय असेल की त्याच्यात मला 4 वर्षात कुठले विषय शिकायचे आहेत. दुसरी गोष्ट त्या ब्रँचसाठी इमर्जिंग एरियाज कुठले आहेत. आणि तिसरं म्हणजे मग तुमची एम्प्लॉयबिलिटी आणि करिअर्स कसे असतील. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या संदर्भात जर तुम्ही बघितलं तर देअर इज नो टेक विदाऊट मेक असं आपण म्हणतो. पहिल्यापासून साधारणतः 1940च्या रिव्होल्युशनपासून ही ब्रँचची कायम खरं एव्हरग्रीनच राहिलेली आहे. त्याच्यामुळे ह्याचा डिमांड काय कधी कमी होईल असं मला वाटत नाही. आता ह्याच्यात तुम्ही शिकता काय, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 4ही वर्ष ऑफ इंजिनिअरिंगमधलं पहिलं वर्ष हे सगळ्यांना कॉमन असतं. दुसऱ्या वर्षापासून ह्याच्यात स्पेशलाइज विषय चालू होतात. मेकॅनिकलमध्ये डिझाईन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, मटेरियल्स महत्त्वाचं आहे आणि त्याच वेळेला ह्याच्यात घडणाऱ्या आपण रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग या हीट अँड मटेरियलच्या रिलेटेड ज्या गोष्टी शिकतो त्याचे विषय असतात. आणि आजकाल सगळ्यात महत्त्वाचं काय चालू झालं आहे की रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि मेकॅट्रॉनिक्स ह्याच्यात सुद्धा आम्ही इंजिनिअरिंगमध्ये खूप चांगलं सिलेबस कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे हळूहळू हे विद्यार्थी हे फक्त जो आत्ता डोक्यात विचार आहे की शॉप फ्लोअरवरतीच काम करतील तसं राहिलेलं नाही आहे. ते डिझाईनमध्ये जात आहेत, ते मेकॅट्रॉनिक्समध्ये जात आहेत आणि त्याच्यामुळे या ब्रँचेसला खूप चांगलं भवितव्य आहे. आजूबाजूला आपण डोळे उघडून बघितलं तर असंख्य कंपन्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड आहेत आणि त्याच्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज ह्या सुद्धा अत्यंत चांगल्या आहेत. बरोबर आहे सर, म्हणजे तुमच्या सांगण्यामुळे हे नक्कीच पटतंय की मेकॅनिकलला प्रवेश घेणाऱ्या मुलांना नंतर विविध क्षेत्रामध्ये नोकरींच्या संधी उपलब्ध आहेत. मग याच्यावरनं मला आता सर टाकळकर सर तुम्हाला असं विचारायचं आहे की मग ऑटोमोबाईल क्षेत्राची खरंच मुलांना खूप क्रेज आहे, कारण कार्स आणि हे मुलांना खूप आवडतं. मग त्यांनी नेमकं ऑटोमोबाईललाच जर का आत्ता ॲडमिशन घेतली आणि नंतर त्यांना असं वाटलं की आता ह्याच्यातली डिमांड संपलेली आहे, मग त्यांनी काय करायचं? मग मेकॅनिकल करायचं का ऑटोमोबाईल करायचं? विद्यार्थ्यांचं हे वय असं असतं की त्यांना हे गाड्या म्हणा, विमान आवडतं त्यामुळे एरोनॉटिकल व्हावं असं वाटतं. पण गाड्या जरी तुम्हाला चालवायला आवडत असल्या, कारसुद्धा अट्रॅक्ट करते, कारची नवीन नवीन मॉडेल्स येतात ती आपल्याला अट्रॅक्ट करतात. पण तरी माझं तुम्हाला सजेशन असं की ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत आपण जे शिकतो ना, तर ते शिकताना जनरल शिकावं. म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारची मशीन्स, त्याच्या ॲक्सेसरी जे काय असेल ना, त्या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि मग त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर असं वाटलं की अरे नाही, मग तरी मला ह्या ऑटोमोबाईल किंवा कार, मग त्याची मशिनरी, त्याचं इंजिन ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, मग तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करताना तुम्ही ऑटोमोबाईलमध्ये करा ना. त्यातला एखादा इलेक्टिव्ह स्पेसिफिक सब्जेक्ट निवडून त्यामध्ये करा. पण आत्ता जर का तुम्ही ग्रॅज्युएशनलाच ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची निवड केली तर तुमच्या प्लेसमेंट्सवरती, नोकरीवरती खूप मर्यादा येतात. कारण मग तुम्हाला नोकरी फक्त टाटा मोटर्स असेल, महिंद्रा असेल, बजाज, इथंच मिळेल नोकरी. अगदी बरोबर आहे. म्हणजे मेकॅनिकल करून तुमचा स्कोप जास्त वायडर होतो, जे की ऑटोमोबाईलमुळे थोडा रिस्ट्रिक्ट होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. सर ह्यालाच रिलेटेड मला असं तुम्हाला विचारायचं आहे की 2000 ते 2005 सालामध्ये
टेलिकम्युनिकेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ह्या विंगला सगळे बोर्डात येणारी मुलं म्हणजे खास करून टॉपर्स ॲडमिशन घेत होते. मग आत्ता त्याची काय परिस्थिती, याबद्दलचं तुमचं मत सांगा. 2005 नंतरची काही वर्ष अशी गेली की जेव्हा कम्प्युटरची डिमांड थोडीशी वाढली किंवा मेकॅनिकलमधल्या काही इंडस्ट्रीज खूप मोठ्या वेगाने पुढे आल्या, तेव्हा लोकांना वाटलं की आता मग इलेक्ट्रॉनिक्स नको, आपण मेकॅनिकल म्हणा किंवा कम्प्युटरची मागणी वाढते तिकडं जावं. मग ती ब्रँच थोडीशी मागं पडल्यासारखी झाली. पण 2010 नंतर जेव्हा आपण मोबाईल वापरतो, ते पण टचस्क्रीन निघालेले आहेत, तर असा जेव्हा त्या इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट्स डिझाईन झाले, तशी त्याची मागणी परत वाढत गेली. म्हणजे आता तर परिस्थिती खरं तर अशी आहे की कम्प्युटर, आय टी आणि ENTC किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन ह्या ब्रँचेस साधारणपणे एकाच स्पीडनी चालू आहेत. नो डाऊट त्याच्यामध्ये कम्प्युटर वरतीच आहे, हे मान्यच आहे मला, पण तरी म्हणून इलेक्ट्रॉनिक ब्रँच काही खूप मागं आहे असं नाही. कारण त्याच्याशी रिलेटेड आज आपण कारचं एक्झाम्पल घ्या. कारच्या 2 नवीन नवीन मॉडेल्स येतात. बेसिक इंजिन ते सेमच असतं, वरनं त्याचं एक्सटिरियर जे असेल ते थोडंसं बदललेलं असेल. मग खरा बदल कशामध्ये असतो, तो त्याच्या इलेक्ट्रॉनिक्समधला बदल असतो. म्हणजे कम्प्युटर नंतर लोक त्याला प्रेफरन्स हा नक्की देतात आणि ती खूप चांगली ब्रँच आहे. म्हणजे मोठमोठ्या IT कंपन्या म्हणजे TCS, इन्फोसिस, विप्रो वगैरे यांच्याकडं ENTCला प्लेसमेंट खूप चांगली मिळते. किंवा मोबाईलच्या वेगळ्या कंपन्या ज्या असतील, टेलिकॉम कंपनीज म्हणजे मे बी रिलायन्स असेल, जिओ असेल किंवा व्ही म्हणजे आता वोडाफोन आयडिया असेल, एअरटेल असेल, यांच्याकडे पण प्लेसमेंट्स खूप मिळतात. बँकांना सुद्धा लागतात, कारण बँकांची स्वतःची सॉफ्टवेअर्स असतात. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरच्या पुढचा जो इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड जो पार्ट आहे, तर तो मेंटेन करण्यासाठी बँकांना किंवा गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर हे भरपूर लागतात. तेव्हा ह्या ब्रँचेस चांगल्याच आहेत. त्याच्यामधले जे सब्जेक्ट्स तुम्हाला शिकायला मिळतात, त्या सब्जेक्ट्समध्ये व्हर्सटाईलपणा इतका असतो की ते सब्जेक्टचा उपयोग तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करता येतो. आणि म्हणून ENTC ब्रँच जी आहे ती चांगली होतीच, ती आत्ताही चांगलीच आहे आणि ह्यापुढेही ती चांगलीच राहील. त्यामुळे त्या ब्रँचचा विचार पण तुम्ही नक्की करा. तुम्हाला प्लेसमेंट आणि करिअर या दोन्ही गोष्टी चांगल्या होतील. बरोबर आहे. ENTC बरोबर IT आणि कम्प्युटरचा सुद्धा तितक्याच प्रामुख्याने विचार केला जातो. तर सोमण सर, ह्याच्याबद्दलची माहिती द्या ना. इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर आणि IT या साधारण तुम्ही बघितलं तर एकच फॅमिली आहे. आणि त्या फॅमिलीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की सेकंड इयर आणि थर्ड इयरला जरी तो विद्यार्थी कॉम्प्युटरचा असला तरी कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला माहिती आहे की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे 2 भाग होतात. आणि हार्डवेअरमध्ये तुम्ही बघितलं तर त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्सचा प्रचंड कॉन्ट्रीब्युशन असतं. म्हणजे त्याला आपण मायक्रो प्रोसेसर म्हणतो किंवा कॉम्प्युटर आर्किटेक्चर म्हणतो, ह्याचे विषय त्यांना शिकायला मिळतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय की कॉम्प्युटरचं काम काय आहे किंवा कॉम्प्युटर इंजिनियर काय काम करतो, तर आपण त्याला कोडिंग किंवा प्रोग्रॅमिंग असं म्हणतो. आणि हे कोडिंग आणि प्रोग्रॅमिंग हे तुम्ही शिकत असताना सर्वात महत्त्वाचं असतं की थेअरी ऑफ कॉम्पिटिशन किंवा डिस्क्रीट मॅथमॅटिक्स किंवा डिझाईन अल्गोरिदम असे प्रकारचे मॅथमॅटिक बेस्ड सब्जेक्ट्स असतात. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना आजकाल वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकवल्या जातात. जसं आपण म्हणतो C++, पायथन अशा लँग्वेजेसमधनं त्यांना एक्सपोजर दिलं जातं. एक्सटेन्शन आता तुम्ही बघितलं असेल की क्राईम, सायबर सिक्युरिटी ह्या गोष्टीला सुद्धा महत्त्व आलं आहे. आणि त्यांना पुढच्या स्टेजमध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या न्यू फ्रंटियर टेक्नॉलॉजी जसं आपण म्हणतो जावा, R अशा पद्धतीचे इलेक्टिव्ह सब्जेक्टसुद्धा दिले जातात. आता आम्ही जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर आणि IT या फॅमिलीकडे बघायचं म्हणतो तेव्हा एक गोष्ट सरांनी जशी सांगितली तशी तुम्हाला परत एकदा सांगायची आहे की मोठ्या मोठ्या कंपन्या ह्याच्यातल्या काही बॅरियर्स मानत नाहीत. म्हणजे TCS, इन्फोसिस ह्या सर्व कंपन्या म्हणतात की तुमच्याकडे कुठलीही ब्रँच ह्याच्यातली असली तरी त्या विद्यार्थ्यांनी अपेअर व्हावं. त्याच्यामुळे हळूहळू ब्रँचेसमधल्या वॉल्स ह्या कोलॅप्स होत चाललेल्या आहेत. आणि महत्त्वाचं काय असणार आहे की आता इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी हे इलेक्ट्रॉनिक्स नॉलेज प्लस कॉम्प्युटरचं नॉलेज घेतच असतो. आणि त्याच्यातनं इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे ज्याला आजकालची नवीन एक इमर्जिंग ब्रँच आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. त्याच्यात काय घडतंय की जसं आपण जेम्स बॉन्डचा पिक्चर बघतो की तुम्ही आज जायला लागलात की दरवाजा आपोआप उघडतो, तुमच्या टेम्परेचर कमी झालं तर फॅन किंवा AC चालू होतो. तर या थिंग्स कंबाईन करण्यासाठी तुम्ही एक लक्षात घ्या की फक्त कॉम्प्युटर आणि त्याचा प्रोग्राम हा सफिशियंट नाही आहे.
पण त्याच्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि शेवटी मेकॅनिकल, ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन झालं तर त्याला आपण कम्प्लीट इंजिनिअरिंग म्हणूयात. म्हणजे ब्रांचेसपेक्षा आता हळूहळू इंजिनियर हा कम्प्लीट इंजिनियर होण्याकडे कल वाढत चाललेला आहे आणि इंडस्ट्रीची पण तीच रिक्वायरमेंट आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे विषय त्यांना शिकवत असतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रांचमध्ये काय होतं की जास्त कॉम्प्युटरचा अल्गोरिदम आणि कोडिंग ह्याच्याकडे कमी लक्ष देता जास्त टेक्नॉलॉजीवरती भर दिलेला असतो. त्याच्यामुळे मला असं विद्यार्थ्यांना रेकमेंड करायचं की घ्यायची असेल तर फर्स्ट प्रेफरन्स हा तुम्ही कॉम्प्युटर ब्रांचला द्या. ओके. म्हणजे सर तुमच्या सांगण्याप्रमाणे ह्या सगळ्या ब्रांचेस कुठेतरी इंटिग्रेटेड आहेत, ज्याचा उपयोग त्यांना प्रत्यक्ष करिअर करताना अतिशय चांगला नक्कीच होणार आहे. फारच छान. सर आताच्या काळामध्ये ना खास करून हे जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला जाणारे असतात किंवा आलेले असतात, हे विद्यार्थी जेव्हा यूट्यूबसारख्या चॅनलवरती जाऊन सर्च करतात तेव्हा असे अनेक सर्वेक्षणातनं दिसून आलेलं आहे की डेटा सायन्स किंवा AI किंवा मशीन लर्निंग, डीप लर्निंग अशासारखे व्हिडिओज मुलं बघत असतात. आता तुम्ही इतकी वर्ष कीस्टोन कॉलेज ऑफ स्कूल ऑफ इंजिनिअरिंग चालवत आहात आणि अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही भेटता तेव्हा तुम्हाला हा अनुभव आलाच असेल. तर ह्याच्याबद्दल आपलं कॉलेज काही करतं का किंवा तुमचा अभ्यास याच्यामध्ये काय आहे सांगा. कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आमचा पहिला प्रेफरन्स जो असतो तो विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगवेगळ्या फ्रंटियर टेक्नॉलॉजी शिकवायच्या. म्हणजे आता उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगतो की आमचं कॉलेज हे पहिलं होतं की 2014ला जॅपनीज शिकवायला लागलं. कारण त्या जपानच्या कंपन्या जेव्हा इंडियात येतात तेव्हा त्यांना तशा पद्धतीचं नॉलेज आणि इंटरफरन्स करणारी माणसं लागतात. 2014 साली आम्ही पायथन लँग्वेज शिकवायला सुरुवात केली की जेव्हा लोक C आणि C++ मध्ये अडकलेली होती. आणि तसंच तुम्ही जे आत्ता म्हटलात की बाबा यूट्यूबचं कुठलंही उघडलं तर AI ML आणि त्याचे कोर्सेस वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी फ्लोट करतात. तर हे आम्ही ऑलरेडी 2017-18 पासून शिकवायला लागलो आहे. आता आम्ही हे करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की AI ML बरोबर डाटा सायन्स हे नक्की आहे तरी काय, हे पहिलं गोष्ट समजून घ्या की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या शब्दाचा इंटेलिजन्स हा जर पार्ट तुम्ही बघितला तर इंटेलिजन्स म्हणजे काय, तर बुद्धिमत्ता बरोबर. आणि ही बुद्धिमत्ता आपण कोणाला तरी द्यायची आहे. म्हणजे एखाद्या मशीनला आपल्याला ती बुद्धिमत्ता आणायची आहे. आपण सगळेजण एक गोष्ट बघतो की आजकाल टेस्ला ही कार ही जगाचं अट्रॅक्शन आहे. म्हणजे जसं मी गाडी चालवायला सुरुवात केली आणि मला पुण्याहून मुंबईला जायचं आहे तर मी ड्रायव्हर माझ्या डोक्यात मेमरी ठेवतो कुठल्या रोडने जायचं आहे, त्याचे काही डाटा पॉईंट्स माझ्या डोक्यात असतात आणि त्याच्यानंतर मी ती गाडी ड्राईव्ह करताना त्याच्यात येणारी ऑब्स्टॅकल्सचा विचार करतो आणि मग स्पीड ठरवतो. तर ज्याला आपण ऑटोमेटेड किंवा ड्रायव्हरलेस व्हेकल आहे असं म्हणतो, हे इट विल बी ड्रीम ऑफ दिस AI ML अँड DS. आता AI म्हणजे काय की बेसिकली गिव्हिंग अ इंटेलिजन्स, ज्याला आपण इंटेलिजन्स टू मशीन म्हणतो. आणि हा इंटेलिजन्स देण्यासाठी काय काय करायला लागेल बघा की AIचा एक जो सबसेट आहे तो मशीन लर्निंग आहे. म्हणजे मशीनला आपल्याला ते लर्न करून द्यायला लागणार आहे. आणि हा मशीन कधी लर्न करेल, तर त्याला इनफ डाटा जर दिला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा डाटा पॉईंट्स देण्याची गरज आहे. तो डाटा सायन्स म्हणजे काय की आत्ता तुम्ही लक्षात घ्या की आपण कुठलीही ऍक्टिव्हिटी जगात करत असलो तरी कॉम्प्युटर, इंटरनेट आणि आपला मोबाईल हे सगळं कॅच करतोय आणि त्यातून डाटा पॉईंट जनरेट करतोय. म्हणजे तुम्ही कुठल्याही मोबाईलवरचा यूट्यूबवरचा व्हिडिओ उघडलात तर तुम्हाला ऑटोमॅटिकली रेकमेंडेशन्स येतात. तुम्ही एखाद्या शहरात चाललायत आणि एखाद्या हॉटेलचा सर्च केला तर इमिजिएटली ऑन द वे तुम्हाला अजून 50 एक हॉटेलची रेकमेंडेशन येतात. प्रत्येकाला या डाटाचा उपयोग करून बिझनेस करायचा आहे आणि ह्या डाटाचं ॲनालिसिस, त्याचं स्ट्रक्चर आणि मग त्याच्यानंतर त्या डाटाचं आपल्याला मशीनला इंटेलिजन्स बनवणं, हे AI ML आणि DS आणि हे ह्याचं पुढचं डेफिनेटली याचं भविष्य खूप चांगलं आहे. आता तुम्ही अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे की आम्ही तर कीस्टोनमध्ये पुणे विद्यापीठाच्या सहाय्याने आता एक नवीन प्रोग्राम लॉन्च झालेला आहे. म्हणजे तो कसा आहे बघा की 3rd इयर आणि फायनल इयर ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी 4 सेमिस्टरमध्ये एक विषय निवडतात, आयदर डाटा सायन्स किंवा AI आणि ML. विद्यापीठाने अशी सोय केलेली आहे की या विद्यार्थ्यांनी हा विषय 4 सेमिस्टर शिकायचा आहे, त्याची परीक्षा द्यायची आहे आणि जेव्हा तो विद्यार्थी बाहेर पडेल तेव्हा तो BE कॉम्प्युटर असेल आणि त्याच्याच बरोबर त्याला पुणे विद्यापीठ हे ऑनर्स इन डाटा सायन्स अशी पदवी ऑफर करते.
आता किस्टोनमध्ये आम्ही गेले 2 वर्ष ही प्रोसेस चालू केली आहे. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन कुठलेही पैसे भरून त्याचं सर्टिफिकेशन घ्यायची गरज नाही. आणि अशा प्रोएक्टिव्ह गोष्टी केल्यामुळेच आमचे विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये जास्त प्लेस होत आहे. वा, खूपच छान सर. म्हणजे या प्रकारे भविष्याचा वेध घेणारा इंजिनियर तुमच्या कॉलेजमध्ये तयार होतो याचं नक्कीच म्हणावंसं वाटेल. आणि याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षक हो, ही नाविन्यपूर्ण माहिती आपल्याला मिळाली आहे की हा ऑनर्सचा कोर्स खास करून पुणे विद्यापीठाचा कीस्टोन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सुरू आहे. याबद्दल नक्कीच सर हे कौतुकास्पद आहे. आता मला टाकळकर सरांना एक प्रश्न विचारायचा आहे सर, की इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना आम्ही जेव्हा विचारतो तुम्ही काय शिकला, तर तो म्हणतो बीटेक किंवा बीई. मग आता ह्याच्यामधला नेमका फरक काय आहे? अगदी ढोबळमानाने जर का उत्तर द्यायचं म्हटलं तर दोन्हीमध्ये फरक काहीच नाही आहे. त्याची नावं फक्त वेगवेगळी. मग ती नावं कोण वेगवेगळी देतं? विचार करा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारण 350 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. त्या 350 पैकी अंदाजे 30-35 कॉलेजेस अशी आहेत की जी ऑटोनॉमस आहेत. ऑटोनॉमस म्हणजे काय की ते कॉलेजेस त्यांचं सिलेबस ते ठरवतात, परीक्षा ते घेतात, रिझल्ट ते लावतात. पण रिझल्ट त्यांनी जरी लावला तरी तो रिझल्ट मिळतो ते ज्या विद्यापीठाशी संलग्न आहेत त्या विद्यापीठाच्या मार्कलिस्टवरती किंवा त्या विद्यापीठाची डिग्री त्यांना मिळते. पण सिलेबस ठरवणं, परीक्षा घेणं हे स्वातंत्र्य त्यांना असतं, म्हणून त्यांना आपण ऑटोनॉमस कॉलेजेस म्हणतो. मग अशी जी काही महाराष्ट्रामध्ये 30-35 कॉलेजेस आहेत ते ज्या डिग्र्या देतात त्याला बीटेक असं म्हटलं जातं. मग आता बघा की 350 पैकी समजा 40 कॉलेजेसनी बीटेक डिग्री दिली, बाकीची जी काही कॉलेजेस आहेत 300-310 ते मात्र बीई डिग्री देतात, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. कारण ती सर्व कॉलेजेस तिथल्या नामवंत विद्यापीठाशी संलग्न असतात. फॉर एक्झाम्पल पुणे विद्यापीठ आहे, मुंबई विद्यापीठ आहे, शिवाजी विद्यापीठ आहे, मराठवाडा विद्यापीठ आहे. म्हणजे ह्या सगळ्या विद्यापीठाशी संलग्न जी कॉलेजेस आहेत त्यांची डिग्री आपल्याला बी ही डिग्री मिळते. त्यांचं सिलेबस हे विद्यापीठाकडनं ठरतं, पेपर विद्यापीठाकडनं सेटिंग होते, त्याचे रिझल्ट विद्यापीठाकडनं लावले जातात. फ्रॉम प्लेसमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला, समजा इन्फोसिस त्यांना कम्प्युटर इंजिनियर घ्यायचे, मग ज्यांनी बीटेक केले त्यांना आम्ही फक्त घेणार आणि ज्यांनी बी केले त्यांना आम्ही घेणार नाही, असं ते इन्फोसिसवाले म्हणतात का? नाही म्हणत ते. त्यामुळं प्लेसमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी फरक नाही, नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यूनी फार फरक नाही. म्हणून तुम्ही बी डिग्री मिळते का बीटेक मिळते याचा विचार तुम्ही नंतर करा. तुम्हाला पाहिजे तो कोर्स म्हणजे पाहिजे ती शाखा, ब्रँच आणि पाहिजे ते कॉलेज जर मिळत असेल तर त्याचा विचार तुम्ही करायचा आहे. ती डिग्री बी ए आहे का बीटेक आहे हा विचार तुम्ही करू नका. ॲडमिशन घेताना नेमकं विद्यार्थ्यांनी काय बघायचं? कॉलेज बघायचं का त्यांनी ब्रांच बघायची? चांगला प्रश्न आहे, कारण हे कन्फ्युजन खूप लोकांना असतं. मी माझ्या परत अनुभवाने आणि हा माझा सगळा काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स त्या बेसवरती जर का उत्तर द्यायचं म्हटलं तर मी नक्की असं उत्तर देईल की तुम्ही पहिलं प्राधान्य ब्रँचला द्यायचं. कारण ब्रँच तुमच्याबरोबर आयुष्यभर आहे आणि तीच जर चुकीची निवडली तर तुम्हाला आयुष्यामध्ये चुकीच्या माणसाबरोबर किंवा चुकीच्या संगतीबरोबर, म्हणजे आपण जी ब्रँच निवडतो त्यात काम करतो म्हणजे काय, त्या ब्रँचची संगत आपल्याला लागते किंवा त्याच्याशी रिलेटेड सगळं करायला लागतं. आणि मग असं चुकीचंच काम जर का आयुष्यभर करावं लागलं तर ते आपण करू का? नक्कीच नाही. तेव्हा ब्रँच ही आवडणारी, ज्याच्यामध्ये करिअर करावं असं वाटतं अशी, आणि त्याची इन्फॉर्मेशन कशी गोळा करायची मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 3 प्रकारच्या व्यक्तींना भेटून ती इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करा. त्यामुळं आपल्याला समाधान, आनंद आणि पैसा ऑफकोर्स हे सगळं मिळवून देणारी ब्रँच, मग ती मला जास्तीत जास्त चांगल्या कोणत्या कॉलेजला मिळेल जे त्या ब्रँचला ॲडमिशन, असं कॉम्बिनेशन ते असावं. काही मुलं मी अशी बघतो की नाही मला हे कॉलेज पाहिजे, मग त्या कॉलेजमध्ये किती समजा 10 ब्रँचेस आहेत, मला 10 पैकी कोणतीही ब्रँच चालेल पण मला कॉलेज तेच पाहिजे. ठीक आहे, 4 वर्ष तुम्ही त्या कॉलेजमध्ये एन्जॉय कराल, मी अमुक तमुक कॉलेजमध्ये शिकलो किंवा शिकतोय असं म्हणून तुमची कॉलर ताट असेल, पुढच्या आयुष्यभर काय करणार? कारण त्या कॉलेजसाठी तुम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज केली, ती चुकीची निवडली आणि नंतर त्याच्यामध्ये काम करण्याचा इंटरेस्ट राहत नाही, म्हणून असं करू नका. म्हणजे ब्रँच ही पहिली प्राधान्याने डोळ्यासमोर ठेवायची आणि त्याला मिळेल ते चांगलं कॉलेज, असं जर तुम्ही तुमची प्रायोरिटी ठेवली तर मला नक्की खात्री आहे की तुमचं हे कॉम्बिनेशनमधनं जो काही डिसिजन होईल
म्हणजे जे तुमच्या पदरात पडेल ना ते नक्की चांगलं असेल. रादर तुम्ही त्याच्याशी खूप मोठ्या प्रमाणात समाधानी राहाल. आता कॉलेजची निवड करताना मॅडम मला असं वाटतं की मुलं परत ब्रँडवाली कॉलेजेस, हल्ली ब्रँड हा शब्द सगळ्याच क्षेत्रामध्ये वापरला जातो, त्यामुळं कॉलेजेसमध्ये पण तो शब्द ॲप्लिकेबल आहे असं आता आपण म्हणतो. खरं ब्रँड वगैरे या गोष्टी शिक्षण क्षेत्रामध्ये असू नयेत, पण दुर्दैवाने आता मुलांच्याच ज्या भाषा आहेत त्या आम्हाला माहिती आहेत काय आहेत त्या ब्रँडवालं कॉलेज पाहिजे. पण मी तुम्हाला म्हणेल की ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा, जाऊन भेट द्या ना. आज जर का तुम्ही पुण्यातले असाल किंवा पुण्याबाहेरचे पण कुठले असाल, किस्टोन कॉलेजला भेट द्या. तुम्ही कॉम्प्युटरची लॅब बघा ना त्या कॉलेजमधली, किंवा मेकॅनिकल असेल मेकॅनिकलचं वर्कशॉप बघा. आज CNC मशीन काय भानगड असते जाऊन बघा ना जरा. म्हणजे फक्त कॉलेजचं ब्रँड नेम मोठं आहे म्हणून तर मग राहू दे, ते सगळं छान असेल असं नाही. त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर, परत मी किस्टोनचं एक्झाम्पल देईल, खरंच जाऊन बघावं असं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. किंवा प्लेसमेंट, मगाशी सरांनी सांगितलं, सोमण सरांनी, की त्यांच्या किस्टोन कॉलेजमध्ये 150पेक्षा जास्त कंपन्यांबरोबर त्यांचं टायअप आहे. म्हणजे 150पेक्षा जास्त कंपन्या प्लेसमेंटसाठी तिथं येतात आणि 100% प्लेसमेंट आहे. आता 100% प्लेसमेंट म्हटल्यानंतर मुलं लगेच शंका विचारतात, म्हणजे मला किती कमी मार्क मिळाले तरी प्लेसमेंट मिळते का? असं नसतं. तुम्हाला थ्रूआउट फर्स्ट इयरपासनं ते शेवटच्या वर्षापर्यंत थ्रूआउट तुम्हाला मिनिमम फर्स्ट क्लास तरी पाहिजे, ही पहिली कंडिशन. आणि सेकंड कंडिशन, की जी माझी कंडिशन आहे, म्हणजे मी या 2 केसेस जो मुलगा फुलफिल करेल, 2 कंडिशन्स, एक तर थ्रूआउट फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन पाहिजे, आणि सेकंड कंडिशन तुम्हाला शेवटच्या वर्षी एक प्रोजेक्ट करायला लागतो. तर तो जो प्रोजेक्ट आहे ना, तो प्रोजेक्ट मार्केटमधनं विकत आणून सबमिट नाही करायचा, तो इमानदारीत स्वतः प्रोजेक्ट करायचा. म्हणून प्लेसमेंट 100% किस्टोनमध्ये आहे मी बोलतो, पण मग ह्या कंडिशन्स फुलफिल करणारी मुलं ही हमखास प्लेस होतात. आणि तुम्ही कोणत्याही मोठ्या कंपनीचं नाव घ्या, कोणतीही मोठी कंपनी, म्हणजे इन्फोसिस, TCS, टाटा मोटर्स, कोणती कंपनी, त्या सगळ्या कंपन्या किस्टोनमध्ये येतात. त्या किस्टोनची मुलंही तिथं प्लेस झालेली तुम्हाला दिसतील. किस्टोनच्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या, त्याच्यावरती ती सगळी यादी तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे मी काही वेगळं चुकीचं खोटं सांगतोय अशातला काही भाग नाही. त्या प्लेसमेंट हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया कॉलेज सिलेक्ट करताना असला पाहिजे. टीचिंग स्टाफ, परत टीचिंग स्टाफ, मी म्हणलं की शिक्षक खूप चांगले आहेत, अरे जाऊन भेटा ना. म्हणजे मला जर कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन पाहिजे असेल तर मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं की कम्प्युटरला शिकवणाऱ्या सिनियर प्राध्यापकांना, की ज्यांना एक 5-10 वर्षाचा तरी अनुभव आहे, त्यांच्याशी गप्पा मारा, फक्त गप्पा मारा, अबाउट सिलेबस, अबाउट फ्युचर. म्हणजे मग ते जे माहिती देतील ना, त्या माहितीवरनं तुम्हाला कळेल की अरे हे जर मला एवढी चांगली माहिती देतात हे किती चांगले शिकवणारे असतील. त्यामुळे प्लेसमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, टीचिंग स्टाफ. आणि मगाशी सोमण सरांनी आणखीन एक सांगितलं की ते गेली काही वर्ष त्यांच्या कॉलेजमध्ये ते जॅपनीज लँग्वेज शिकवतात. म्हणजे सॉफ्ट स्किल डेव्हलप ही मुलांमध्ये व्हायला पाहिजे. मग ती सॉफ्ट स्किल डेव्हलप करणारी कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये डेव्हलप करतात ते पण तुम्ही क्रायटेरिया ठेवू शकता. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण व्हायला पाहिजे. कारण नुसतं नाही तर कॉलेजमध्ये मी पहिला आहे आणि तोंडातनं एक शब्द बाहेर पडत नाही, काय उपयोग आहे त्याचा? कारण शेवटी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचे. म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी मी सांगतो ना, ह्या सगळ्या गोष्टी फुलफिल करणारं कॉलेज हे तुम्ही निवडावं. आणि मग त्या कॉलेजला माझ्या आवडत्या ब्रँचला मला ॲडमिशन मिळते आहे का, आणि ती मिळत असेल तर दॅट विल बी अ फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन. तेव्हा माझी सर्वांना विनंती की ब्रँच महत्त्वाची, पण मग ती जास्तीत जास्त चांगल्या कॉलेजला, आणि चांगलं कॉलेज म्हणजे मी तुम्हाला आता किस्टोनचं जे एक्झाम्पल दिलं आहे त्याप्रमाणे, म्हणजे अशा कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही फायनल सिलेक्शन करा, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. ओके सर, म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही कॉलेज कसं निवडायचं, किंवा मगाशी सोमण सरांनी सुद्धा सांगितलं कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत, कुठले कुठले स्ट्रीम्स आहेत, हे सगळं आम्हाला छान समजलं. आणि आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सांगितलं की विद्यार्थ्यांना आता त्यांच्या CETचे गुणसुद्धा समजलेले आहेत आणि आता खऱ्या अर्थाने इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू होतीये. कॅपचे राऊंडसुद्धा सुरू होणार आहेत. तर अशा वेळेला आता पुढे नेमकं विद्यार्थ्यांनी कसं जायचं आणि इंजिनिअरिंगचा प्रवेश कसा निश्चित करायचा याच्याबद्दल मार्गदर्शन करा. मी तुम्हाला आता संपूर्ण प्रोसेस ही कशी असणार आहे
हे सांगतो. रिझल्ट नंतर जेव्हा ॲडमिशन प्रोसेस ॲक्च्युअली चालू होईल, एकतर ती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे, म्हणजे मुलांना कुठंच जायची गरज नाही. तुम्हाला वेबसाईट CETची माहिती CETcell.mahacet.org या वेबसाईटवरूनच तुमचा रिझल्टही तिथूनच लागणार आहे आणि परीक्षा ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे तिथूनच होईल. सुरुवातीच्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे किंवा कोणतं कॉलेज पाहिजे हा विषय नाही. फक्त पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची गोळा करणं हा त्याच्या मागचा एकमेव उद्देश आहे. म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही फक्त सबमिट करणार. ती इन्फॉर्मेशन सबमिट करून झाली की तुम्ही जी कॅटेगरी निवडलेली आहे त्या कॅटेगरीप्रमाणे तुमची डॉक्युमेंट्स कोणती लागतील, म्हणजे मे बी तुमची ओपन कॅटेगरी असेल, SC ST असेल, कोणती असेल, पण त्या कॅटेगरीप्रमाणे तुमची डॉक्युमेंट्स कोणती असतील ती तुम्हाला अपलोड करायला लागतील. म्हणजे आधी पर्सनल माहिती भरायची, मग डॉक्युमेंट्स अपलोड करायची. ओरिजिनल तुमच्याकडे असली पाहिजेत. डॉक्युमेंट्स कोणती लागणार आहेत हे पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहेच आहे. पण साध्या पर्सनल इन्फॉर्मेशनच्या रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स ही अपलोड करायचे. मग त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होतं. तर मागच्या वर्षी कोविड सिच्युएशनमध्ये ते पण ऑनलाईन झालं. यावर्षी काय होईल माहीत नाही, पण मे बी झालं तरी तुमच्या एरियामधले जे कोणतं जवळचं फॅसिलिटेशन सेंटर असेल तिथं जाऊन, नॉर्मली ती इंजिनिअरिंग कॉलेजेसच असतात, त्यात गव्हर्नमेंटची पण असतात, प्रायव्हेट पण असतात, तिथे जाऊन तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स ही दाखवायला लागतात. पण यावर्षी तसं होईल असं अजूनही वाटत नाही. मे बी ती प्रोसेस ऑनलाईन होईल. आणि जर ऑनलाईन झाली म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, तर तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल कॉलेजला ॲडमिशन घ्याल म्हणजे फायनल स्टेज म्हणून, तर त्यावेळेला तुम्हाला ती डॉक्युमेंट्स कॉलेजला सबमिट करायला लागतील. म्हणजे ऑनलाईनमध्ये तुम्ही काही कोणाला ते सबमिट करू शकणार नाही. थोडक्यात पर्सनल इन्फॉर्मेशनचं रजिस्ट्रेशन, त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायची, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर झालं तर, नाहीतर ते ऑनलाईनच होईल. आणि मग त्यानंतर तुम्हाला SML नंबर मिळतो, जे स्टेट मेरिट लिस्ट नंबर. तो नंबर म्हणजे काय, तो कसा मिळतो, त्याच्यामध्ये पण काही प्रकार असतात का, हे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सांगणार आहे. आता मी ढोबळमानाने प्रोसेस काय असेल ती सांगतो. मग तो SML नंबर, स्टेट मेरिट लिस्ट नंबर तुम्हाला मिळाला. तो कुठं मिळतो? ऑनलाईनमध्ये. तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुमचा लॉगिन ID पासवर्ड असतो, तो तुम्ही टाकलात की तुमच्याशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते. त्यात तुमचा जेव्हा गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल, जे CETcell डिक्लेअर करेल, त्यावेळेला तुम्हाला SML हा मिळतो, स्टेट मेरिट लिस्ट नंबर. मग तो मिळाल्यानंतर खरं महत्त्वाचं काम म्हणजे माझ्या डोक्याचं काम जे असतं ते काम आहे काय. ऑलरेडी तुमची ब्रँच तोपर्यंत सिलेक्ट करून झालेली असेल. मला XYZ या 3 ब्रँचपैकी कोणत्या तरी ब्रँचला ॲडमिशन घ्यायची आहे. मग आधी मी ह्या ब्रँचला ट्राय करतो, मग ते नाही तर मग दुसरी ब्रँच, मग ही बघतो वगैरे, असं काहीतरी तोपर्यंत ढोबळमानाने तुम्ही ठरवलेलं असेल तर ते कॉलेजचे ऑप्शन्स हे तुम्हाला पहिल्या राऊंडचे सबमिट करायला लागतात. मॅक्सिमम 300 ऑप्शन्स आपण सबमिट करू शकतो. पण ते ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते डिटेल्स सांगणार आहे. म्हणजे SML नंबर मिळाल्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार पहिल्या राऊंडसाठी. पहिला राऊंड कंप्लीट झाला की दुसरा राऊंड. मागच्या वर्षी 2च राऊंड झाले होते, यावर्षी पण 2च राऊंड होण्याची शक्यता आहे. थर्ड राऊंड आहे तो डायरेक्ट कॉलेज लेवलला असेल. पण ऑप्शन फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉट होतं, कोणतं कॉलेज आणि ब्रँच कोणती. कारण तुमचा एक ऑप्शन जो असतो ना, तो ऑप्शन म्हणजे फक्त मला COEP कॉलेज पाहिजे असा ऑप्शन नसतो. म्हणजे मला COEP मेकॅनिकल पाहिजे हा माझा पहिला ऑप्शन असेल, मला COEP कम्प्युटर पाहिजे हा दुसरा ऑप्शन असेल, मला COEP मधला आणखीन सिव्हिल पाहिजे तो तिसरा ऑप्शन असेल. म्हणजे कॉलेज आणि ब्रँच असा एकत्र ऑप्शन ठरतो. तो आपण प्रत्येक राऊंडला आपण ते ऑप्शन्स मॅक्सिमम 300 भरू शकतो. आणि मग त्याच्यापैकी आपल्या SML नंबर प्रमाणे आणि आपण दिलेल्या ऑप्शन्स प्रमाणे सिरियली कम्प्युटर चेक करतो आणि आपल्याला त्यातलं जे बेस्ट पॉसिबल कॉलेज असेल ते अलॉट करतो. मग पहिल्या राऊंडला कॉलेज अलॉट होईल, मे बी सेकंड राऊंडला होईल. तर मग त्याला काय काय करायला लागतं त्याचे पण काही नियमावली आहे. ती नियमावली मी तुम्हाला जेव्हा ही प्रत्येक स्टेप मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे ना, त्यावेळेला ते नियम पण मी तुम्हाला सांगेन. पण थोडक्यात
ऑनलाईन रजिस्ट्रेशनपासनं ते कॉलेज अलॉट होईपर्यंत या एवढ्या स्टेप्समधून प्रत्येक मुलाला जायला लागतं. अत्यंत महत्त्वाचं सर तुम्ही सांगितलं. म्हणजे इंजिनिअरिंगची च्या कुठल्या स्ट्रीमला आपण जायचं ही निवड करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तितकंच महत्त्वाचं आणि जबाबदार आहे ते म्हणजे आपण ही प्रवेश प्रक्रिया कशी निभावायची ते. यातला फॉर्म कसा भरायचा, यातले ऑप्शन्स कुठले निवडायचे, याच्याबद्दल कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागत असतात ते कसे लावायचे, याबद्दलची अधिक माहिती आपल्याला सर पुढच्या आपल्या कार्यक्रमामध्ये विस्ताराने देणार आहेत आणि ती अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला असणार आहे, कारण त्याच्यावर आपली इंजिनिअरिंगची पुढची ॲडमिशन नक्की होणार आहे. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये वेध अभियांत्रिकीचे या कार्यक्रमामध्ये कीस्टोन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे यशोधन सोमण सर आणि केदार टाकळकर सर आज इथे आले आणि त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण आपल्याला माहिती देऊन मार्गदर्शन केले. याबद्दल मी त्या दोघांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि सर्व माहिती पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. Apart from providing quality education, Keystone has also provided me a free German language course which helped me a lot when I actually came to Germany. Keystone and its entire management team has supported me, has guided me on every step of my career. We have been provided with all the essential facilities for our personality development. Also, the faculties and management here takes immense effort to bridge the gap between industry and academics. Yes, this is my keystone. We do not only get our bachelor's degree and overall experience of our technical and practical knowledge to withstand among others in different fields for our future endeavor. The main highlight is the method of teaching and the experience they provide. I am fortunate to be the student of Keystone School of Engineering, where I got the exposure to variety of activities along with academics. Thanks to my teachers and management for providing the blend of knowledge and skill.